नमस्कार. संतांच्या साहित्यात केवळ शब्द नसून ते आपल्या जगण्याला मिळालेले अमृत आहे. धावपळीच्या या जगात मनाला विसावा मिळावा आणि जगण्याची योग्य दिशा सापडावी यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण तयार केला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात दडलेला एखादा विचार कदाचित तुमचे आयुष्य बदलून टाकेल. हा प्रयत्न कसा वाटला ते नक्की सांगा. आपल्या आयुष्यात कधीकधी आपल्याला असं वाटतं की काहीतरी अदृश्य शक्ती आपल्याला सतावतीये, आपल्याला प्रगती करण्यापासून रोखतीये. आपण त्याला भूत म्हणतो. पण खरंच भूत म्हणजे काय, ते कसं दिसतं आणि ते एकदा लागलं की सुटत का नाही? संत एकनाथ महाराजांनी भूत जबर मोठे ग बाई या भारुडातून अशा एका भूताबद्दल सांगितलं आहे जे तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच मनात बसलेलं आहे. या भारुडात ज्या भूताचा उल्लेख आहे ते भूत म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्या मनातील अहंकार, मोह आणि माया आहे. आपण आयुष्यात संकटे आली की लिंबू, नारळ किंवा अघोरी उपायांच्या मागे लागतो, पण मनातील भीती घालवण्यासाठी बाह्य उपायांचा काहीच उपयोग होत नाही, हे या भारुडातून स्पष्ट होते. नारद मुनींना आणि ध्रुव बाळाला लागलेले भक्तीचे भूत हे सकारात्मक बदलाचे प्रतीक आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या चांगल्या ध्येयाचे वेड लागते तेव्हाच आपले जीवन सार्थकी लागते. हे भूत म्हणजेच परमेश्वर किंवा आत्मानुभव प्रत्येक माणसाच्या मनात दडलेला आहे. हे ओळखणे म्हणजेच जीवनाचे खरे महत्त्व समजून घेणे होय. हे भारूड आपल्याला अंधश्रद्धेकडून विज्ञानाकडे आणि स्वार्थाकडून परमार्थाकडे नेण्यास मदत करते. संकटांकडे भूत म्हणून न पाहता त्यातून बाहेर पडण्यासाठी मनाची शक्ती कशी वाढवायची हे यातून शिकता येते. जसे ध्रुव बाळाला ईश्वर भेटीचे भूत लागले आणि तो अढळ झाला, तसेच आपणही आपल्या ध्येयासाठी झपाटून काम केले पाहिजे. देवऋषी किंवा बाह्य अवडंबरापेक्षा अंतर्मनातील भक्ती श्रेष्ठ आहे, हा विचार मनात रुजल्यास मानसिक शांतता मिळते. या भारुडाचा मुख्य संदेश असा आहे की आपण ज्याला बाहेर शोधत आहोत ते आपल्या आतच आहे. एका जनार्दनी भूत सर्वांठाई सदोदित याचा अर्थ असा की तो परमात्मा किंवा ती शक्ती प्रत्येकामध्ये वास करते. आपल्याला लोभ, राग आणि द्वेष या वाईट भूतांना दूर सारून प्रेम, सेवा आणि भक्ती या सद्गुणांच्या भूताला कवटाळायचे आहे. एकदा का आपल्याला ईश्वरी प्रेमाची ओढ लागली की जगातील इतर कोणतीही भीती आपल्याला स्पर्श करू शकत नाही. म्हणूनच मनातील भीती काढून टाका आणि चांगुलपणाचा मार्ग स्वीकारा, हाच या भारुडाचा खरा अर्थ आहे. चला तर मग जाणून घेऊया या भारुडाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, भूत जबर मोठे ग बाई, झाली झडपड करू गतकाई. भावार्थ विश्लेषण. या पहिल्या चरणात संत एकनाथ महाराज एका स्त्रीच्या रूपाने म्हणजेच सामान्य जीवाच्या भूमिकेतून बोलत आहेत. इथे भूत म्हणजे स्मशानात राहणारे एखादे काल्पनिक प्रेत नसून हे भूत आहे माया आणि अज्ञानाचे. हे अज्ञानाचे भूत इतके जबरदस्त आणि शक्तिशाली आहे की त्याने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. या मायेच्या विळख्यात सापडलेला जीव घाबरून म्हणतोय की आता माझी खूप धावपळ होत आहे, माझी सुटका होत नाहीये, आता मी काय करू? म्हणजेच जेव्हा माणसाला संसारातील मोह, माया आणि वासना चिकटतात तेव्हा त्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. हे अज्ञान इतके मोठे आहे की ते माणसाची बुद्धी भ्रष्ट करते. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. या चरणात भूत म्हणजे मानवी अहंकाराचे आणि अज्ञानाचे रूप आहे. समाजात जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानू लागते तेव्हा तिच्यावर अहंकाराचे भूत स्वार होते. संतांना इथे हा धडा द्यायचा आहे की जोपर्यंत आपण आपल्यातील दोष ओळखत नाही तोपर्यंत त्यातून सुटका होणे कठीण आहे. हे भूत आपल्या विचारांना जखडून टाकते आणि आपण काय करावे या संभ्रमात पडतो. वास्तविक जीवनातील उदाहरणे. आजच्या कॉर्पोरेट जगात एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला जेव्हा सत्तेची नशा चढते तेव्हा तो आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना तुच्छ लेखू लागतो. हा अहंकार म्हणजेच ते जबर भूत आहे ज्यामुळे त्या व्यक्तीचे वैयक्तिक संबंध बिघडतात आणि शेवटी ती एकटी पडते. सोशल मीडियाच्या काळात जेव्हा एखाद्या व्यक्तीला भरपूर प्रसिद्धी मिळते तेव्हा तिला वाटू लागते की जगाचे नियम तिला लागू होत नाहीत. या प्रसिद्धीच्या झापडबंद वृत्तीमुळे ती व्यक्ती वास्तवापासून दूर जाते आणि जेव्हा टीका होते तेव्हा तिला मार्ग सुचत नाही. दुसरा चरण, सूप चाटूचे केले देवऋषी या भूताने धरिली केशी. भावार्थ विश्लेषण. जेव्हा एखाद्याला भूत लागते तेव्हा लोक कोणाकडे जातात? मांत्रिकाकडे किंवा देवऋषाकडे. पण इथे गंमत अशी आहे की जे स्वतःला ज्ञानी समजतात, जे वरवरचे उपाय सांगतात, ते या मायेच्या भूतापुढे अगदी सूप आणि चाटूसारखे क्षुल्लक ठरले आहेत. सूप आणि चाटू ही स्वयंपाकघरातील साधी साधने आहेत. याचा अर्थ असा की बाह्य कर्मकांड करणारे लोक या मायेच्या भूताला उतरवू शकत नाहीत. उलट या मायेच्या भूताने त्या देवऋषांनाच म्हणजे स्वतःला मोठे समजणाऱ्यांनाच केसात धरून ठेवले आहे. जोपर्यंत आपण बाह्य उपायांत अडकतो तोपर्यंत आपल्याला या अहंकारापासून सुटका मिळत नाही. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. त्या काळी समाजात अंधश्रद्धा प्रचंड होती. लोक आजारपणावर उपचार करण्याऐवजी मांत्रिक तांत्रिकांच्या मागे धावत असत. महाराज येथे अशा ढोंगी लोकांवर टीका करतात. सूप आणि चाटू ही स्वयंपाकातील साधने आहेत, ती घेऊन जर कोणी स्वतःला देवऋषी म्हणून घेत असेल तर ते हास्यास्पद आहे. संतांचा नैतिक धडा असा आहे की संकटाच्या वेळी विवेकाचा वापर करा.
ढोंगी बाबांच्या नादी लागून आपला वेळ आणि पैसा वाया घालवू नका. वास्तविक जीवनातील उदाहरणे. एखाद्या घरात सतत आजारपण असेल तर आजही काही लोक डॉक्टरकडे जाण्याऐवजी कोणीतरी काहीतरी केले आहे या समजुतीने अंगारे धुपारे करणाऱ्या व्यक्तीकडे जातात. हा अज्ञानपणा केवळ त्या कुटुंबाचे नुकसान करतो. शेअर मार्केटमध्ये किंवा व्यवसायात नुकसान झाले की स्वतःच्या चुका सुधारण्याऐवजी लोक वास्तुदोष शोधायला लागतात किंवा महागडी रत्ने बोटात घालतात. हे सूप चाटूच्या देवऋषींवर विश्वास ठेवण्यासारखेच आहे. तिसरा चरण, लिंबू नारळ कोंबडा उतारा. त्या भूताने धरिला थारा. भावार्थ विश्लेषण. साधारणपणे भूत उतरवण्यासाठी लिंबू कापले जातात, नारळ फोडले जातात किंवा कोंबड्याचा बळी दिला जातो. पण संत एकनाथ महाराज म्हणतात की तुम्ही कितीही बाह्य उपचार करा, कितीही नवस सायास करा, हे मायेचे भूत इतके चिवट आहे की ते या छोट्या उपायांनी पळून जात नाही. उलट तुम्ही जेवढे बाह्य देखावे कराल तेवढे ते भूत तुमच्या मनात अधिक घट्ट पाय रोवून बसते. याचा सखोल अर्थ असा की जोपर्यंत आपण अंतर्मनातून देवाशी जोडले जात नाही आणि केवळ बाह्य कर्मकांडांत गुंतून राहतो तोपर्यंत अज्ञान आणि अहंकार आपल्या मनाचा थारा म्हणजेच आश्रय सोडत नाहीत. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. समाजात अशी समजूत होती की लिंबू नारळ किंवा कोंबड्याचा बळी दिला की संकट टळते. पण एकनाथ महाराज म्हणतात की तुम्ही बाहेर कितीही उतारा टाकला तरी जोपर्यंत तुमच्या मनातील विचारांचे भूत जात नाही तोपर्यंत शांतता लाभणार नाही. संतांना हे शिकवायचे होते की जोपर्यंत तुम्ही तुमचे विचार शुद्ध करत नाही तोपर्यंत बाह्य विधींनी तुमचे कल्याण होणार नाही. नैतिकता ही आंतरिक असते, बाह्य देखाव्यात नाही. वास्तविक जीवनातील उदाहरणे. पर्यावरणाचे प्रदूषण रोखण्यासाठी लोक देवाला नवस बोलतात किंवा अभिषेक करतात, पण स्वतः कचरा टाकणे थांबवत नाहीत. जोपर्यंत कृतीत बदल होत नाही तोपर्यंत केवळ नारळ फोडून नदी स्वच्छ होणार नाही. कार्यालयात भ्रष्टाचार करून आलेला पैसा हा दानधर्मात खर्च केल्याने पाप धुतले जात नाही. इथे भ्रष्टाचाराचे भूत मनात कायम असते आणि माणूस केवळ बाह्य उतारा म्हणून दान करत असतो. चौथा चरण, भूत लागले नारदाला. 60 पोरे झाली त्याला. भावार्थ विश्लेषण. हे चरण खूप महत्वाचे आहे. देवर्षी नारद हे महान भक्त आहेत, तरीही त्यांना एकदा मायेचा स्पर्श झाला आणि ते संसारात अडकले, अशी एक पौराणिक कथा आहे. एकनाथ महाराज इथे सांगतात की ज्यावेळी नारद मुनींना या मायेचे भूत लागले तेव्हा ते स्वतःचे मूळ स्वरूप विसरले आणि त्यांना 60 मुले झाली. हे 60 मुले म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्या कालचक्रातील 60 संवत्सरे म्हणजेच 60 वर्षे आहेत. काळ हा सुद्धा मायेचाच एक खेळ आहे. कितीही मोठा ज्ञानी असला तरी जर तो सावध राहिला नाही तर माया त्याला संसारात आणि काळामध्ये गुंतवून ठेवते. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. नारद मुनी हे ज्ञानाचे प्रतीक आहेत, पण त्यांनाही संसाराचे आणि अहंकाराचे भूत लागले होते, अशी पुराणात कथा आहे. एकनाथ महाराजांना येथे समाजातील बुद्धिवंतांना आणि उच्चभ्रूंना सावध करायचे आहे. ज्ञान असूनही जर अहंकार असेल तर ते ज्ञान व्यर्थ आहे. नैतिक धडा हा आहे की कितीही मोठे झालात तरी नम्रता सोडू नका आणि आपल्या ज्ञानाचा गर्व करू नका. वास्तविक जीवनातील उदाहरणे. एखादा अत्यंत उच्चशिक्षित अधिकारी जर आपल्या पदामुळे इतरांना तुच्छ लेखत असेल तर त्याला अहंकाराचे भूत लागले आहे असे समजावे. त्याचे शिक्षण त्याला सुसंस्कृत बनवण्यात अपयशी ठरते. राजकारणात किंवा कलेच्या क्षेत्रात मोठे नाव कमावलेली व्यक्ती जेव्हा कौटुंबिक वादात किंवा वादाच्या भोवऱ्यात अडकते तेव्हा समजते की मोठ्यांनाही मोह आणि आसक्तीचे भूत सोडत नाही. 5वा चरण, भूत लागले ध्रुव बाळाला. उभा अरण्यात ठेला. भावार्थ विश्लेषण. इथे भूत या शब्दाचा सकारात्मक आणि परमोच्च अर्थ वापरला आहे. ध्रुव बाळाला कशाचे भूत लागले? त्याला भक्तीचे आणि परमात्म्याचे भूत लागले. जेव्हा भगवंताच्या भेटीचे वेड किंवा भूत मनात शिरते तेव्हा माणूस जगाला विसरतो. ध्रुव बाळ अरण्यात गेला आणि एका पायावर उभा राहून तपश्चर्या करू लागला. हे भक्तीचे भूत इतके प्रभावी होते की त्याने ध्रुव बाळाला अढळपद मिळवून दिले. म्हणजेच जर तुम्हाला लागायचेच असेल तर संसाराच्या वाईट भूतापेक्षा या परमेश्वरी भक्तीच्या भूतात दंग व्हा, ज्यामुळे तुमचे कल्याण होईल. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. येथे भूत हा शब्द सकारात्मक अर्थाने वापरला आहे. ध्रुव बाळाला ईश्वरी साक्षात्काराचे वेड लागले होते. समाजाला एकनाथ महाराज सांगत आहेत की जर तुम्हाला भूत लावूनच घ्यायचे असेल तर ते ध्येयाचे आणि चांगल्या कामाचे लावा. संतांचा धडा असा आहे की एकदा चांगल्या कामाचा ध्यास घेतला की मग कितीही संकटे आली तरी मागे हटायचे नाही. वास्तविक जीवनातील उदाहरणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाचे आणि समाज परिवर्तनाचे भूत लागले होते, म्हणूनच त्यांनी अपार कष्ट सोसून भारताला संविधान दिले. हे भूत समाजासाठी कल्याणकारी ठरले. एखादा खेळाडू जेव्हा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी दिवसरात्र सराव करतो आणि जगाचा विसर पडतो तेव्हा त्याला त्याच्या ध्येयाचे भूत लागलेले असते. हेच ते उभे अरण्यात ठेल्यासारखे तप आहे. 6वा चरण, एका जनार्दनी भूत. सर्वांठाई सदोदित. भावार्थ विश्लेषण. भारुडाच्या शेवटच्या चरणात संत एकनाथ महाराज आपले गुरु जनार्दन स्वामींच्या नावाने सांगतात की हे भूत प्रत्यक्षात सर्वव्यापी आहे. हे परमात्म तत्व सर्व ठिकाणी भरलेले आहे.
ते वाईटातही आहे आणि चांगल्यातही आहे. अज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर ती माया आहे आणि ज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर तो परमात्मा आहे. हे भूत प्रत्येकाच्या हृदयात कायमचे वास्तव्यास आहे. गरज आहे ती फक्त दृष्टी बदलण्याची. एकदा का आपल्याला हे समजले की सर्व चराचरात देवच भरला आहे, तेव्हा भीती उरत नाही आणि या मायेच्या भूताचे रूपांतर ईश्वरी प्रेमात होते. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. शेवटच्या चरणात संत एकनाथ महाराज आपल्या गुरूंचा म्हणजे जनार्दन स्वामींचा उल्लेख करून एक वैश्विक सत्य मांडतात. ते म्हणतात की हे भूत म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तो परमात्मा आहे, जो प्रत्येकाच्या हृदयात वास करतो. सामाजिक दृष्टिकोनातून हा समतेचा संदेश आहे. प्रत्येक माणसात देव पहा, कोणाचाही द्वेष करू नका. नैतिक धडा हा की माणसाने स्वतःच्या अहंकाराचे भूत मारून माणुसकीचे आणि ईश्वराचे भूत मनात जागवावे. वास्तविक जीवनातील उदाहरणे. जेव्हा एखादी व्यक्ती रस्त्यावरील जखमी प्राण्याला पाहून थांबते आणि त्याची मदत करते, तेव्हा तिच्यातील माणुसकीचे भूत जागे झालेले असते. हेच ते सर्वांठायी असलेले चैतन्य आहे. संकट काळात जेव्हा लोक जात, धर्म, पंथ विसरून एकमेकांना मदत करतात, तेव्हा त्यांना जाणवते की आपल्या सर्वांमध्ये एकच प्राणतत्व आहे. हेच ते सदोदित असणारे सत्य आहे जे आपल्याला एकसंघ ठेवते. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी भारुडाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. मित्रांनो, संत एकनाथांनी 500 वर्षांपूर्वी जे भूत सांगितले ते आजही आपल्या डोक्यात आहे. आजच्या भाषेत याला कंडिशनिंग किंवा अल्गोरिदम म्हणता येईल. आपल्याला वाटतं आपण सोशल मीडिया चालवतोय, पण खरं तर त्यातील अल्गोरिदम आपल्याला चालवतंय. हेच ते भूत जो आपल्याला विनाकारण स्क्रोल करायला लावतंय. मन अस्वस्थ असेल तर आपण पार्टी करतो किंवा वेब सिरीज बघतो. हे झाले लिंबू नारळाचे उतारे. याने मूळ प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तो फक्त पॉज होतो. एकनाथ महाराज म्हणतात, चुकीच्या गोष्टींचे भूत अंगात असण्यापेक्षा पॅशनचं भूत अंगात असू द्या. जसा ध्रुव आपल्या ध्येयासाठी फोकस्ड होता, तसे डीप वर्कमध्ये उतरा. शेवटी हे जग म्हणजे एक कनेक्टेड नेटवर्क आहे. जेव्हा तुम्ही स्वतःचा इगो बाजूला ठेवता, तेव्हा तुम्हाला कळतं की आपण सगळे एकाच ऊर्जेचा वाईब भाग आहोत. तुमच्या डोक्यातील नकारात्मक विचारांचे भूत उतरवा आणि स्वतःच्या ध्येयाचे, माणुसकीचे पॉझिटिव्ह गोष्ट अंगात बाणवा. पछाडलेले रहा, पण स्वतःच्या प्रगतीसाठी. हा विचार केवळ वाचून सोडू नका, तर जेव्हा जेव्हा तुमचे मन भरकटेल तेव्हा स्वतःला विचार, आता मला नक्की कोणत्या भूताने पछाडले आहे? उत्तर मिळाले की मार्ग सापडेल. तुमच्यासाठी आजची कृती. एकनाथ महाराज सांगतात की वाईट विचारांचे भूत उतरवायचे असेल तर सद्गुणांचे आणि ईश्वरी प्रेमाचे भूत अंगात बाणवावे लागेल. अहंकार सोडल्याशिवाय देवाची भेट शक्य नाही. आज आपल्यातील मीपणाच्या भूताला काढून टाका आणि कृतज्ञतेचे भूत अंगी बाणा. दिवसभरात किमान एका अशा व्यक्तीची मदत करा ज्याच्याकडून तुम्हाला परतफेडीची अपेक्षा नाही. जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वार्थ विसरून दुसऱ्यासाठी काही करता, तेव्हाच तुमच्यातील माणुसकीचे भूत जागे झाले असे समजा. धन्यवाद. अशा प्रकारे संत एकनाथ महाराज या भारुडातून आपल्याला संदेश देतात की जोपर्यंत आपण अज्ञानात आहोत, तोपर्यंत हे मायारूपी भूत आपल्याला छळणारच. पण जर ध्रुवासारखी भक्ती केली तर तेच भूत आपल्याला मोक्षाच्या वाटेवर घेऊन जाईल. म्हणूनच बाह्य कर्मकांडांमागे न धावता अंतरीच्या देवाला ओळखा. जेव्हा मार्ग हरवल्यासारखं वाटतं, तेव्हा संतांचे विचारच आपल्याला प्रकाशाकडे नेतात. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून आपण हाच प्रकाशाचा प्रवास एकत्र करणार आहोत. तुमचा पाठिंबा आम्हाला नवीन ऊर्जा देतो. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका आणि पुढच्या भागात कोणत्या विषयावर चर्चा करायची ते नक्की सुचवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.